मराठा आरक्षणाचा विषय हा सध्याला आपण पाहिलं तर अतिशय गंभीर होत चाललेला आहे। मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणाला सुरुवात केली आणि त्यानंतर बघता बघता जर का आपण पाहिलं तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये याचे पडसाद उमटायला सुरुवात झाली। आपण आता पोकर्डी या गावामध्ये आहे। पोकर्डी गावचे माजी सरपंच रामेश्वर निमसे आपल्यासोबत आहेत आणि आपण जर का पाहिलं तर त्यांनी सुद्धा उपोषणाला सुरुवात केलेली आहे आणि नुसतं उपोषणाला सुरुवात नाही, त्यांनी सुद्धा आमरण उपोषणाला या ठिकाणी सुरुवात केलेली आहे। आणि जर का समोर आपण बोर्ड पाहू शकतो की या ठिकाणी अतिशय तीव्र अशा भावना मराठा समाजात दिसतात। चुलीत केले नेते आणि चुलीत केले पक्ष, मराठा आरक्षण एवढंच आमचं लक्ष, हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा केलेला आहे की आजपर्यंत जर का आपण पाहिलं तर नेते मंडळीच्या मागं पुढं फिरणारे कार्यकर्ते, नेते मंडळी सांगतील त्या पद्धतीने वागणारे कार्यकर्ते, परंतु एक त्यांच्यावरती मोठा अन्याय ज्या वेळेस होतो तेव्हा कशा पद्धतीने उठतात, ते कशा पद्धतीने चळवळ करतात याचं उत्तम उदाहरण सध्याला आपल्या महाराष्ट्रात पाहायला मिळत आहे। रामेश्वर साहेब, कशा पद्धतीने हे आंदोलन चालू आहे तुमचं? आता सकल मराठा समाज पोखर्डी आता गेल्या 2 दिवसापासून आम्ही या ठिकाणी उपोषण करत आहे। मनोज जरांगे पाटलांनी जे उपोषण चालू केलं त्यासाठी आम्ही पाठिंबा देत आहे। आज जर बघितलं तर आपण सगळे शेतकऱ्यांचे मुलं, म्हणजे आम्ही कुंभीच, ऑलरेडी हाडामासाचे कुंभी आम्ही, आणि तुम्ही आता आम्हाला सरकार सांगते की तुम्ही वेगळे दाखले करा, नामकं करा, पुरावा द्या। एवढे पुरावे दिले, त्याला 10,000पेक्षा जास्त पुरावे आज सरकारला भेटले आणि सरकार म्हणतं पुरावे द्या आणि तुम्ही कुंभी नाही। आता शेतकरी हा कुंभी हा म्हणजे फार शिवकाळापासून, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य होतं तेव्हापासून हे कुंभी आहेत आणि कुंभी त्यावेळेस शेतकऱ्यांचा शब्द होता कुंभी। आणि याला अजून काही वेगळं सांगायचं आहे का? जो आज आम्हाला, आमच्या पंजोबांना, आमच्या वडिलोपार्जितांना ज्या 100 एकर, 50 एकर, 10 एकर ज्या जमिनी होत्या, आज आमचं कुटुंब पुष्कळ असं मोठं झालेलं आहे। म्हणजे 2चे 4 झाले, 4चे 8 झाले, 8चे 10 झाले, असं कुटुंब वाढत चाललं। त्याच्यामुळे आमच्या जमिनी कमी झाल्या, क्षेत्रफळ कमी झालं। ते क्षेत्रफळ कमी झाल्याने शेतकऱ्यांचं उत्पन्न कमी झालं। त्याला त्याचा संसार करायचा, म्हणजे घरदार चालवायचं, मुलांचं शिक्षण करायचं। आज शिक्षणामध्ये अनेक शेतकरी कुटुंब असं आहे की अगदी पैशाभोवती त्या मुलांना शिक्षण भेटू शकत नाहीये। आम्ही आरक्षण मागतोय म्हणजे काय कोणाच्या डोक्यात दगड नाही घालीत, सरकारच्या डोक्यात दगड नाही घालीत। सरकारने आमच्या भावना ऐकून घ्यावा की याच्यामध्ये गोरगरीब जनतेला खऱ्याने आज जर समजा लोक करोडोनी एकत्र जमतात, म्हणजे त्यांच्या कुठेतरी भावना दुखतात, कोणतरी अडचणीत आहे म्हणून लोक करोडोनी जमतात ना। हे जे राज्यकर्ते आहेत यांनी याच्याकडे लक्ष घालावं आणि याच्यातून आम्ही राज्यकर्त्यांचा निषेध करतो। आज कुठल्याही पक्षाचा असो, कुठल्याही याचा असो, आज देशाचे पंतप्रधान आमच्या भूमीमध्ये येऊन जातात आणि साधा मराठ्यांचा एक शब्दही उल्लेख करत नाही। आमच्या जिल्ह्यामध्ये ते इथं येऊन जातात। अख्ख्या महाराष्ट्राला त्यांच्याकडे लक्ष लागलं होतं किंवा ते आल्यानंतर काहीतरी 2 शब्द बोलतील आणि ते कुठलेही शब्द न बोलताच या ठिकाणावरून जातात। म्हणजे याच्यातून मराठा समाजाला खूप मोठी खंत वाटते की एक कुठेतरी आमचा अपमान केल्यासारखं आज आम्हाला वाटतं। आम्ही 1 करोडांनी एवढी मोठी सभा घेऊन जर आपल्या देशाचे पंतप्रधान काही बोलत नसेल तर आमचा कुठेतरी अपमान केल्यासारखं आम्हाला असं जाणवतं। त्याच्याबद्दल आमचा सकल पोखर्डीतील मराठा समाज आहे या सरकारच्या निषेधासाठी या ठिकाणी बसलेला आहे आणि मनोज जरांगे पाटलांना आम्ही पाठिंब्यासाठी गेले 2 दिवसापासून या ठिकाणी उपोषण करत आहे। आपण जर का या ठिकाणी पाहिलं तर अनेक तरुण या ठिकाणी आपण पाहू शकतो की जे या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहे, आमरण उपोषणाला बसलेले आहे। रामेश्वर निमसे असेल, भगत साहेब असेल, त्यांचे जोडीदार असतील, ससे साहेब असतील, असे अनेक जण बसले आणि त्यांना पाठिंबा द्यायला या ठिकाणी आपण पाहू शकतो अनेक गावकरी या ठिकाणी आलेले आहेत आणि या ठिकाणी साखळी उपोषण सुद्धा गावकरी करत आहेत। आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे 3 युवक जे आहेत ते आमरण उपोषण करत आहेत। आणि आत्ता तरी या ठिकाणी बोलताना रामेश्वर निमसे यांनी एक सांगितलं की भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ह्या भूमीमध्ये आले, नगरमध्ये आले, महाराष्ट्रामध्ये आले, परंतु त्यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाविषयी एक शब्दही काढला नाही आणि तीच चीड कुठंतरी ह्या सर्व तरुणांच्या मनामध्ये निर्माण झाली आणि त्यानंतरच खरं बघितलं आपण ते एक आक्रमक असं आंदोलन सुरू झालं। आजपर्यंत जर का आपण पाहिलं तर अनेक वेळा नेत्यांना सुद्धा आता याचं जर का आपण हे पाहिलं तर नेत्यांनी सुद्धा यातून काहीतरी धडा घ्यायला पाहिजे की जे कार्यकर्ते आपल्याला साहेब करायचे, जे आपल्या मागं पुढं फिरायचे, आज ते आपल्याला गावामध्ये येऊन देत नाही। गावामध्ये गावबंदी त्यांनी केलेली आहे आणि एवढंच नाही तर आपण आपल्या नगर जर का जिल्ह्याचा विचार केला तर नगर जिल्ह्यामध्ये सुद्धा अनेक नेत्यांना या
रोषाला सामोरं जावं लागलं. आमदार मोनिकाताई राजळे यांना जर का आपण पाहिलं तर गावामध्ये अडवण्यात आलं होतं. त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे जे माजी जिल्हा अध्यक्ष अरुण मुंडे यांना शेवगावला त्या ठिकाणी अडवण्यात आलं. ज्यावेळेस मोदींच्या सभेला ते चालले होते त्यावेळेस त्यांना अक्षरशः जेव्हा सांगावं लागलं की आम्ही सर्व तुमच्यासोबत आहेत. मग सर्वजण तुमच्यासोबत असेल तर मग हा प्रश्न का मिटत नाही, हा सर्वात मोठा प्रश्न आता निर्माण होत आहे. आणि जर का अशीच जर का पद्धत राहिली तर जर का आपण आता जर का पाहिलं तर काल नगरमधून ज्या बीडला बसेस जात होत्या त्या सर्व बस ह्या बंद करण्यात आलेल्या आहे, त्यांच्या फेऱ्या बंद करण्यात आलेल्या आहे. आणि हा जो विषय आहे हा लवकर सरकारने जर का मिटवला नाही तर हे आंदोलन अजून मोठ्या प्रमाणात जिंकलेल यामध्ये शंका राहिली नाही. कालपासून पोखडे येथे जे आमचं आमरण उपोषण सुरू आहे, जोपर्यंत आम्हाला आरक्षण भेटत नाही तोपर्यंत हे आमरण उपोषण चालूच ठेवणार आहोत. आम्ही आमच्या जातीसाठी मनोजदादा जरांगे पाटील यांनी बऱ्याच वेळेस उपोषणे केली आणि आता ते 6 दिवसापासून बिना आनापाण्याचे आहेत. त्यांची प्रकृती त्या ठिकाणी खूप खालावलेली आहे. तर आमची हात जोडून विनंती आहे सरकारला की तुम्ही या आरक्षणासाठी लक्ष द्या. कारण तुम्ही ज्या वेळेस इलेक्शनला उभं राहता त्यावेळेस आम्ही सर्व कामधंदे सोडून तुम्हाला निवडून येण्यासाठी आटोकाट प्रयत्न करतो. पण आज ज्यावेळेस आमच्यावर वेळ आलेली आहे त्यावेळेस एकही नेता या आरक्षणाबद्दल बोलायला तयार नाही. कारण मला असं वाटायला लागलं की आता हे जेवढे नेते आम्ही निवडून दिलेत त्यांच्याकडे भरमसाठ पैसा आहे. त्यांचे 10 पिढ्या इतक्या भरपूर पैसा आहे त्यांच्याकडे, त्यांना आरक्षणाची गरज नाही. परंतु त्यांनी ह्या गोष्टीची जाणीव ठेवली पाहिजे की सर्वसामान्य माणूस जो आपल्या प्रत्येक माणसाला वाटतं की आपला मुलगा IAS अधिकारी व्हावा, IPS अधिकारी व्हावा, कलेक्टर व्हावा. परंतु ज्यावेळेस शिक्षणाची वेळ येते त्यावेळेस 4-4 लाख रुपये फी ज्यावेळेस 4-4 लाख रुपये फी भरायची वेळ येते त्यावेळेस सर्वसामान्य माणसाने हे पैसे आणायचे कुठून? जे नेते निवडून दिले त्यांच्याकडे भरमसाठ पैसा आहे, त्यांना फी भरायसुद्धा गरज नाही. कारण त्यांचेच कॉलेज आहे त्या ठिकाणी. त्यांना जर आमचं दुःख बघायचं असेल तर माझी विनंती अशी आहे की जेवढे नेते आम्ही निवडून दिलेत त्यांनी एक दिवस शेतामध्ये आमच्यासोबत काम करायला यावे. आमच्या वेदना काय असतात ह्या तुम्हाला इथं शेतात आल्याशिवाय कळणार नाही. तुम्हाला ज्यावेळेस कांदे उपटायची वेळ येईल, डाळिंबाच्या बागेवर फवारा मारण्याची वेळ येईल, तुम्हाला रात्र ज्यावेळेस, आणि महत्त्वाचं म्हणजे हे सरकार आपलं असून सुद्धा शेतकऱ्यांसाठी रात्री लाईट दिली जाते, दिवसभर लाईट नसते. शेतकऱ्यांनी जीव द्यायचा का? एक तर शेतकऱ्याला शेतामध्ये कोणत्या प्रकारचं उत्पन्न चांगल्यापैकी येत नाही आणि वरून फी भरायची म्हणल्यावर शेतकरी म्हणतो भाऊ तू काय शिकू नको, तू आपली शेती कर. म्हणजे शेतकऱ्यांनी आयुष्यभर बैलासोबतच शेतीच करत बसायचे का? शेतकऱ्याला म्हणजे काय पुढं स्वप्न बघायचेच नाही का कोणते? तर यासाठी आणि आम्ही कोणत्याही दुसऱ्या जातीचं आरक्षण, हक्काचं आरक्षण आम्ही त्यांचं घेत नाही. आम्ही फक्त आमच्या हक्काचं आरक्षण मागतोय. जे आमचं हक्काचं आहे एवढे द्या. आम्ही दुसऱ्या जातीवर अन्याय करत नाही. कारण हे लोक काय करतात, भ्रम निर्माण करतात की बुवा यांना जर आरक्षण दिलं तर OBC मधून असं होईल, हे होईल. काहीही होणार नाही. कारण यांना फक्त या आरक्षणावर राजकारण करायचं आहे. ह्या समाजाला जर आरक्षण दिलं तर आपलं राजकारण संपून जाईल, समाजाला आपली गरज राहणार नाही. म्हणून हे आरक्षण द्यायला टाळाटाळ करतात. परत एकदा सांगतो, हात जोडून विनंती आहे तुम्हाला की लवकरात लवकर आरक्षणाचा निर्णय घ्या. आणि जर मनोजदादा जरांगे पाटलांना जर काही झालं तर खरोखर मराठ्यांचा उद्रेक होईल आणि तो उद्रेकाचा परिणाम काय होईल हे आम्ही सुद्धा सांगू शकत नाही. त्याच्यामुळं परत एकदा हात जोडतो तुम्हाला, आमचा विचार करा. तुम्ही आता म्हणले की जे नेते लोक आहे ते नेते लोकांच्याकडं भरपूर पैसा आहे ते, आणि त्यामुळे त्यांना गरज नाही. पण तरी सुद्धा त्यांनी OBCचं आरक्षण घेतलेलं आहे. त्यांनी कुणबी सर्टिफिकेट काढलेलं आहे ना. तुमच्या मराठा समाजाचे जे मोठमोठे नेते आहे त्यांच्याजवळ सगळ्यांकडं कुणबी समाजाचं सर्टिफिकेट आहे. आपल्या नगरचा जर विचार केला, त्यांच्याकडे कुणबी सर्टिफिकेट त्यांनी, ठीक आहे ना, पैसे देऊन 100% त्यांनी कुणबी सर्टिफिकेट काढले असेल. परंतु त्यांनी कुणबी काढले म्हणजे आमच्यासारख्याला गरज नाही का? त्यांनी हा विचार केला पाहिजे की आपल्याला काही गरज नाही पैशाची, आपल्या 10 पिढ्या बसून खातील. पण सर्वसामान्य जनतेचा त्यांनी विचार करायला हवाय. ज्या वेळेस आम्ही तुम्हाला खुर्चीवर बसू शकतो
त्यावेळेस खुर्चीवर उचलून फेकून द्यायला वेळ लागणार नाही. लक्षात ठेवा, आमचे शब्द आहे तुम्हाला. निश्चितच जर का आपण पाहिलं तर अतिशय तळतळ करून या युवकाने या ठिकाणी आपली भूमिका मांडली. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळेस त्यांनी आपल्या जेव्हा ते व्यक्त होत होते त्यावेळेस त्यांनी सांगितलं की या ज्या नेत्यांकडं पैसा पुष्कळ आहे, त्यांच्या 10 पिढ्या बसून खातील एवढा पैसा त्यांच्याजवळ आहे, परंतु एक महत्त्वाची गोष्ट त्यांच्याजवळ कुणबी सर्टिफिकेट सुद्धा आहे, परंतु ह्या युवकांकडं ना पैसा आहे ना कुणबी सर्टिफिकेट आहे. म्हणजे यांनी आता जो लढा उभा केलेला आहे तो लढा अतिशय महत्त्वाचा आहे आणि अतिशय निर्णायक असा हा लढा आता होणार आहे. पुढे जाऊ नका. पात्रा नगर संघर्ष न्यूज 24 तास. अरे एवढ्या वेळेपासून काय लिहितोयस? अगं सारे प्रोडक्ट्स जे मी सॅमसंग फॅब ग्रॅब फेस्ट मधून विकत घेईन. एवढी मोठी लिस्ट? जर ऑफर्स इतके सारे आहेत तर लिस्ट पण मोठी असणारच ना. या फेस्टिव्ह सीझन मध्ये मिळवा अप टू 27.5% कॅशबॅक. फ्री गॅलेक्सी S23 अल्ट्रा सिलेक्टेड टीव्हीज वर स्पेशल बेनिफिट्स 21,000 पर्यंत, फ्री प्रोडक्ट इन्शुरन्स आणि खूप काही. विजिट करा सॅमसंग स्मार्ट प्लाझा, राम एजन्सी, मार्केट यार्ड, नवी पेठ, सावेडी, अहमदनगर आणि मिळवा अमेझिंग फॅब ग्रॅब फेस्ट ऑफर्स. अटी लागू. जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी आजच आपल्या आवडत्या नगर संघर्ष न्यूज सबस्क्राईब करा व त्या शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा व इंस्टाग्राम व शेअर चॅटला फॉलो करा.